14 जानेवारी 2026. दैनिक चालू घडामोडी MPSC जागरणद्वारे. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकतेच इंटरसेक्ट 2026 चे आयोजन कोठे केले जात आहे? A. मॉस्को, B. दुबई, C. बीजिंग, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर B. दुबई. स्पष्टीकरण. इंटरसेक्ट 2026 चे आयोजन दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सुरू झाले आहे. सुरक्षा, बचाव आणि अग्निसुरक्षा क्षेत्रातील हे जगातील अग्रगण्य आणि सर्वात मोठे प्रदर्शन आहे. प्रश्न 2. नुकतेच अमेरिकेने ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक कोठे राबवले आहे? A. इराण, B. व्हेनेझुएला, C. सिरिया, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर C. सिरिया. स्पष्टीकरण. ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक ही प्रामुख्याने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कंबाइंड जॉइंट टास्क फोर्स ऑपरेशन इन्हेरंट रिझॉल्व्ह आणि सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेसद्वारे राबवलेली एक उच्च-स्तरीय लष्करी मोहीम आहे. याद्वारे सिरियाच्या वाळवंटी भागातील बदेया क्षेत्र आणि लपलेल्या सुरक्षित ठिकाणांवरील इसिसचे जाळे नष्ट केले जात आहे. सिरिया, राजधानी दमास्कस, चलन सिरियन पाऊंड, अध्यक्ष अहमद अल-शरा. प्रश्न 3. नुकताच कोणता देश पहिल्यांदाच विमर ट्रॅगल मुत्सद्देगिरीत सामील झाला आहे? A. स्पेन, B. भारत, C. इटली, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर B. भारत. स्पष्टीकरण. विमर ट्रॅगल हा फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड या 3 देशांचा एक त्रिपक्षीय गट आहे. याची स्थापना 1991 मध्ये विमर येथे झाली होती, जिथे तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली भेट झाली होती. याचे एकजूट, सुरक्षित आणि लवचिक युरोप निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. भारत संबंधित इतर महत्त्वाची तथ्ये. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारत 85व्या स्थानावर राहिला आहे, तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा साक्षरता दर वाढून 80.9% झाला आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 96 झाली आहे. नवीन रामसर स्थळे गोकुळ जलाशय, उदयपूर तलाव, बोगाबिल तलाव, कोपरा जलाशय आणि सिलिसेड तलाव ही आहेत. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानावर राहिला, तर नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले. भारत जगातील पहिला बायोबिटुमेन उत्पादक देश बनला. रेअर अर्थ रिझर्व्ह म्हणजेच दुर्मिळ खनिजेच्या बाबतीत भारत 3ऱ्या स्थानावर राहिला. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत या इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवेल. 2025 मध्ये भारताची वाघांची संख्या 8% ने वाढली आहे. 2026 सालासाठी किंबर्ली प्रोसेसचे अध्यक्ष म्हणून भारताची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताने बंगालच्या उपसागरात अण्वस्त्र सक्षम K4 पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची गुप्त चाचणी केली. प्रश्न 4. नुकतेच अपेडाने कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी कोठे प्रादेशिक कार्यालय उघडले आहे? A. मुंबई, B. हैदराबाद, C. रायपूर, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर C. रायपूर. अपेडाचे पूर्ण रूप कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण असे आहे. प्रश्न 5. नुकतेच दविंदर सिंह गर्चा यांचे निधन झाले, ते कोण होते? A. लेखक, B. गायक, C. पत्रकार, D. हॉकी खेळाडू. अचूक उत्तर D. हॉकी खेळाडू. प्रश्न 6. नुकतेच भारतीय लष्कराच्या कोणत्या महिला अधिकाऱ्याला संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे? A. साई जाधव, B. स्वाती शांता कुमार, C. रागिणी सिंह, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर B. स्वाती शांता कुमार. स्पष्टीकरण. भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर स्वाती शांता कुमार यांनी लैंगिक सर्वसमावेशक शांतता राखण्याच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदानासाठी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवान्वित केले आहे. त्यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. त्या सध्या संयुक्त राष्ट्र दक्षिण सुदान मिशन मध्ये आपली सेवा देत आहेत. त्यांचे कार्य हे दर्शवते की सर्वसमावेशक नेतृत्व कशा प्रकारे सामुदायिक विश्वास, महिलांचा सहभाग आणि संघर्षग्रस्त भागांत दीर्घकालीन शांतता मजबूत करू शकते. प्रश्न 7.
नुकतेच इटलीने गोव्याच्या कोणत्या उद्योगपतीला प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे? H.A.C. थॉमस, बी. निरगार्ड पीटरसन, सी. श्रीनिवास डेम्पो, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर सी. श्रीनिवास डेम्पो. स्पष्टीकरण: इटलीने आपल्या सर्वोच्च नागरी पदव्यांपैकी एक, कॅव्हेलियर डेल ऑर्डिने डेला स्टेला डी इटली आहे, गोव्याचे प्रतिष्ठित उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांना प्रदान केली आहे. हा सन्मान भारतात राहणाऱ्या इटालियन नागरिकांना प्रदीर्घ काळ दिलेल्या सहकार्यासाठी, तसेच व्यापार, संस्कृती आणि सामुदायिक क्षेत्रात भारत-इटली द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी त्यांच्या भूमिकेबद्दल दिला गेला आहे. पुरस्कारांशी संबंधित इतर चालू घडामोडी. वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया मिळाला. सीआरपीएफ अधिकारी दिनेश खटाक यांना गृहमंत्री दक्षता पदक प्राप्त झाले. नेना कालूने 2025 चे टर्नर प्राइज जिंकले. दिव्यांग सक्षमीकरणातील नाविन्यपूर्ण कार्यासाठी प्रतीक माधव यांना राष्ट्रीय वैयक्तिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आलिया भट्टला गोल्डन ग्लोब्स होरायझन अवॉर्ड मिळाला. सुप्रिया साहू यांनी संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान जिंकला. प्रश्न 8. नुकतेच DRDOने टॉप अटॅक क्षमता असलेल्या स्वदेशी MPATGM ची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? ए. ओडिशा, बी. राजस्थान, सी. महाराष्ट्र, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर सी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण: भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 11 जानेवारी 2026 रोजी मॅन पोर्टेबल अँटी-टँक गाइडेड मिसाईलची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. ही चाचणी महाराष्ट्रात एका फिरत्या लक्ष्याविरुद्ध करण्यात आली, ज्यामध्ये क्षेपणास्त्राने आपल्या टॉप अटॅक आणि फायर अँड फॉरगेट क्षमतेचे यशस्वी प्रदर्शन केले. महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. अदानी समूहाने पुण्यात शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र सुरू केले. भारताची सर्वात मोठी प्राचीन गोलाकार दगडाची बुलबुलैया महाराष्ट्रात शोधली गेली. महाराष्ट्रातील सांगली येथे समर्पित मनका बेदाणा संशोधन केंद्र स्थापन केले जाईल. जागतिक बँकिंग दिग्गज JP मॉर्गनने मुंबईत आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली. महाक्राईम OSAIचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र सरकारने नवीन कायद्यासह शतकानुशतके जुनी पगडी प्रथा रद्द केली. महाराष्ट्राने अंडर-13 फुटबॉल प्रतिभेसाठी प्रोजेक्ट महादेव लॉन्च केला. प्रश्न 9. नुकतेच विकसित भारत युवा संवाद 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? ए. मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. कोलकाता, डी. यापैकी नाही. अचूक उत्तर बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण: युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली 3 दिवसीय विकसित भारत युवा संवाद 2026 चे आयोजन भारत मंडपम नवी दिल्ली येथे करण्यात आले. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा तसेच श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनी देखील यात सहभाग घेतला. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या राज्यातील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे? ए. केरळ, बी. ओडिशा, सी. आंध्र प्रदेश, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर ए. केरळ. स्पष्टीकरण: नुकतेच केरळ सरकारने अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य केले आहे, ज्यामुळे हे राज्यातील पहिले आणि भारतातील पहिले समर्पित फुलपाखरू संरक्षित क्षेत्र बनले आहे. केरळ, राजधानी तिरुवनंतपुरम, मुख्यमंत्री पिनाराय विजयन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळच्या सबरीमाला श्री धर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली. भारताचे पहिले 24/7 ओपन नेटवर्क कोर्ट केरळच्या कोल्लममध्ये उघडले गेले. केरळने PM श्री शाळा योजनेत सामील होण्यासाठी केंद्र सरकारशी भागीदारी केली. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे केरळ हे पहिले राज्य बनले. वारसा आणि मसाला आधारित पर्यटनाला चालना देण्यासाठी केरळ राज्य सरकारने स्पाइस रूट उपक्रम सुरू केला. प्रश्न 11. नुकतेच मेएटीने कोणत्या IIT मध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली आहे? ए. IIT मुंबई, बी.
IIT दिल्ली, C. IIT मद्रास, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर C. IIT मद्रास. स्पष्टीकरण. नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास येथे परमशक्ती लॉन्च केले. IIT शी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्ली सरकार IIT कानपूरच्या सहकार्याने AI आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू करणार आहे. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला. IIT दिल्लीच्या संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब असिस्टंट नावाची AI प्रणाली विकसित केली. IIT मुंबईच्या साइन म्हणजेच सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिपने भारताचा पहिला डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड लॉन्च केला. इंडिया AI मिशन IIT मद्रास सोबत मिळून चेन्नईत ग्लोबल AI कॉन्क्लेव्ह आयोजित करेल. IIT भिलाईने इमारतींचे तापमान स्वतःहून नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट पॉलिमर जेल विकसित केले. दूरसंचार क्षेत्रातील नाविन्याला चालना देण्यासाठी C.ने IIT गांधीनगरसोबत भागीदारी केली. प्रश्न 12 नुकतेच उत्तर प्रदेश प्रादेशिक AI इम्पॅक्ट परिषद 2026 कोठे आयोजित केली जाईल? A. नोएडा, B. लखनौ, C. वाराणसी, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर B. लखनौ. स्पष्टीकरण. भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था इंडिया AI इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार संयुक्तपणे 12 ते 13 जानेवारी 2026 रोजी लखनौमध्ये उत्तर प्रदेश प्रादेशिक AI इम्पॅक्ट परिषद 2026 आयोजित करणार आहेत. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणी युरोपियन युनियनचे फिरते अध्यक्षपद स्वीकारले आहे? A. पोलंड, B. सायप्रस, C. डेन्मार्क, D. यांपैकी नाही. याचे अचूक उत्तर B. सायप्रस. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश बनला आहे. राजस्थानच्या नागोरी अश्वगंधाला GI टॅग मिळाला. इफ्को साहित्य सन्मान 2025 मैत्री पुष्पा यांना प्रदान करण्यात आला. दक्षिण ध्रुवापर्यंत स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन ठरली आहे. पश्चिम बंगालमधील मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली. कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप जिंकली. 2025 मध्ये महिलांसाठी सर्वोत्तम शहर बेंगळुरू ठरले आहे. चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या 2 सेकंदात 0 ते 700 किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी आशा व्हॅन मोबाईल युनिट लॉन्च केले. केरळमध्ये पेपरलेस कोर्टची सुरुवात झाली. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. भारताची पहिली हायड्रोजन चालित ट्रेन हरियाणामध्ये धावणार आहे. उर्मिला सत्यनारायणन यांना नृत्य कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर्मनीने अधिकृतपणे वर्ष 2026 साठी G7चे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे दृष्टिहीनांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नंदिनी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. कशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 धावा पूर्ण करणारे जगातील तिसरे फलंदाज कोण बनले आहेत? A. रोहित शर्मा, B. विराट कोहली, C. शिखर धवन, D. यांपैकी नाही. याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.